हाय फ्रेंड्स, आज आपण हे बघा सुरण आहे. मी आलो होतो, मला म्हटलं चला आता आपली सुरणच्या भाजीची रेसिपी झाली. आज आपण खूप छान अशी रेसिपी करणार आहोत, पौष्टिक. कारण सुरण खाण्याचे फायदे आपल्याला माहीतच आहे. माझा जो सुरणच्या भाजीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण मी माहिती सांगितली आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता, जे नवीन असतील त्यांनी. सुरण खाण्याचे खूप फायदे आहेत, आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर तुम्हाला जर मिळालं तर अवश्य त्याची भाजी जर खात नसतील तर अशा प्रकारे करा. मी बघा अशा प्रकारे स्लायसेस करून घेतले, त्याला मीठ लावलं आणि वरनं लिंबू पिळलं आहे आणि छान असं सर्व लावून ठेवणार आहे अर्धा तास. कारण जे सुरण आहे ते थोडंसं उग्र लागतं, मग त्याचा उग्रपणा जाण्यासाठी आपण त्याला मीठ आणि लिंबू लावला आहे. तुमच्याकडे जर कोकमचं अगळ असेल तर ते पण तुम्ही लावू शकता, त्याने पण त्याचा उग्रपणा कमी होतो. त्यानंतर मी किसून घेतलं आहे सुरण, त्यामध्ये पण मी लिंबू आणि मीठ टाकून ते 10 मिनटासाठी ठेवणार आहे आणि नंतर ते धुवून घेणार आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा आहे तो जाईल. हे बघा अशा प्रकारे लावून ठेवलं आहे. खूप छान लागतं. अर्ध्या तासानंतर बघा मी असा उभा कांदा चिरून घेतला, भरपूर असा. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला काय बनवते ते लक्षात येईल. कांदा टाकला त्यामुळं तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला कशी रेसिपी बनवायची ते समजेल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि लाल मिरचीची पावडर टाकली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण कट करून टाकू शकता किंवा पेस्ट टाकू शकता. त्यानंतर मी बेसनचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ टाकलं आहे छोटी वाटी. आणि नंतर मी जे आपलं तांदळाचं पीठ आहे ती पण छोटी वाटी टाकली आहे अर्धी. आणि भरपूर अशी कोथिंबीर, कारण खूप छान स्वाद लागतो. हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून त्याचं घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे. खूप छान भजी लागतात. म्हणजे काय होतं, सुरण हा प्रकार असा आहे की सर्वांनाच आवडतो असं नाही. मग तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे त्याचे पदार्थ बनवून शकता आणि सर्वांना खाऊ घालू शकता. कारण सुरण खाण्याने खूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यासाठी बघा मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तुम्हाला ज्या आकाराची हवी आहे त्या आकाराची तुम्ही भजी काढू शकता. एवढी सुंदर लागतात, म्हणजे ते ओळखायला पण येणार नाही की आपण ती कशाची भजी बनवली आहेत. एवढी सुंदर लागतात. करून बघा मैत्रिणींनो, आणि केल्यानंतर रेसिपी कशी झाली त्याचा अभिप्राय द्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला थोडे जरी आवडत असतील ना, तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन आणि युनिक आणि घरातील साहित्यातील रेसिपीचा आनंद घ्याल, बनवून खाल. आणि जर रेसिपी जर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि छानशी कमेंट करायची आहे. कमेंट केल्यानंतर लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे आपण अलटीपलटी करून घेणार आहोत. खूप कुरकुरीत होतात आणि खूप स्वादिष्ट पण होतात. कारण आपण जे सुरण आहे ते थोडंसं मीठ आणि लिंबू लावून ते उग्रपणा त्याचा कमी केला होता, त्यामुळं खूपच सुंदर भजी लागतात. आमच्यात तर असं म्हणजे खाताना वाटलं पण नाही मिस्टरांना माझ्या की ती कशाची भजी आहेत. मला विचारत होते कशाची भजी आहेत, खूप छान झालीत म्हणून. खरंच खूप सुंदर झाली होती, एवढी सुंदर ना. तर करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. कारण तुमच्या कमेंटमुळे आणि तुमच्या अभिप्रायामुळे खरंच पुढची रेसिपी करण्यासाठी खूप छान आनंद मिळतो. तुम्ही व्हिडिओ पाहता त्यामुळं आम्हाला आनंद होतो आणि महत्त्वाचं तुमचे कमेंट वाचताना तर खूप छान वाटतं. त्यामुळं सगळ्यांनी खरंच छान छान कमेंट करा. आणि तुम्हाला काही नवीन सजेशन करायचं असेल की ह्यामध्ये काही बदल हवा, तो पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. हे बघा अशा प्रकारे आपण भजी तयार केली आहे सुरणाची, जी तुम्ही कधी खाल्ली नसतील. अशा प्रकारे करून बघा आणि खा आणि सर्वांना
खाऊ पण घाला. हेल्दी अशी आहे, कारण सुरण म्हटलं की सर्वांची नाकतोंड वाकडी होतात, कारण कधी खाल्लेली नसतात आणि वेगळं असं नको असतं मुलांना. मग तुम्ही अशा प्रकारे वेगळं त्यांना खाऊ घालू शकता. बघा किती सुंदर झाली आहेत. सुटलं की नाही तोंडाला पाणी. मला तर खूप आवडतात, कारण मला सुरण हा प्रकार खूपच आवडतो. अगदी त्याच्या भाजीपासनं त्याचे वेगवेगळे पदार्थ पण खूप छान लागतात. हे बघा किती सुंदर आणि आतमधून पण सुंदर झाली आहेत आणि नुसती दिसायलाच नाही, चवीला पण खूप छान झाली आहेत. आपण आता त्याची जी काप आहे ती फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी रवा घेतला थोडासा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकू शकता, पण आमच्याकडे जास्त हिरव्या मिरचीचा वापर होत नाही. छान असं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे मिश्रण आहे थोडंसं ओलसर करू शकता, पण मी असं कोरडंच लावणार आहे. बघा स्लायसेसला अशा प्रकारे लावायचे, म्हणजे तुम्ही जे मासे असतात की नाही, मासे कसे फ्राय करतात तसे आपण सुरण फ्राय करणार आहोत. खूप सुंदर होतात. तुम्ही हे जेवणाच्या वेळेस करू शकतात किंवा चहाबरोबर नाश्त्यासाठी पण करू शकता, आदल्यामधल्या वेळेसाठी. काय होतं, आता उन्हाळा सुरू आहे आणि जेवण जात नाही. मग असं तुम्ही जर तोंडी लावणं बनवलं ना तर खूप छान वाटेल आणि जेवणाचा वेगळा आनंद पण मिळेल तुम्हाला. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा. व्हिडिओ पूर्ण पाहत चला, त्यामुळं काय होतं तुम्हाला समजतं पण कशी बनवायची आहे. तुम्ही जर पळवला मध्ये स्किप केला तर तुम्ही मधल्या ज्या महत्त्वाच्या टिप्स असतात ते तुम्ही मिस करता. हे बघा मी तव्यामध्ये थोडंसं अगोदर तेल टाकलं आहे आणि एक एक स्लाईस अशा ठेवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता, पण मी फ्राय करणार आहे. मला शक्यतो कुठल्या पण वस्तू ज्या फ्राय करणे शक्य आहे त्या म्हणजे भाजणे सोपे, म्हणजे भाजून करणे वाटत असेल त्या शक्यतो मी भाजूनच करते, कारण तेल म्हटलं की नाही की नको वाटतं तेलकटपणाचं जास्त. हे बघा अशा प्रकारे सर्व आपण लावून घेणार आहोत. मैत्रिणींनो, मी जेव्हा पहिल्यांदा हे असे स्लायसेस केले होते ना तर म्हणजे वाटलं नव्हतं मिस्टरांना कशाचे आहेत. वरून आपण छान असं तेल सोडणार आहोत. पहिल्यांदाच केलं होतं, कारण आमच्याकडे सुरण बाजारामध्ये मिळत नाही. मी मुंबईला गेली होती तेव्हा येताना आणलं होतं आणि मी केल्यानंतर मिस्टर म्हटले, अरे मासे कुठनं आणले तू मासे? तर मी म्हटलं अहो नाही, मासे नाही, सुरण आहे. तर इतकं आवडलं होतं त्यांना की खूपच. म्हणूनच मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्हाला जर सुरण मिळालं तर अवश्य त्याचे स्लायसेस तुम्ही अशा प्रकारे फ्राय करा. खूप सुंदर लागतात. चव तर एकदम भन्नाट लागते. तुम्हाला यामध्ये वेगवेगळे मसाले कुठले जर लावायचे असतील ते पण तुम्ही लावू शकता, पण मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलं आहे. खूप सुंदर लागतात बघा. अशा प्रकारे आपण अलटीपलटी करून घ्यायचे, कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवर आपण ते छान असे भाजून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर लागतात. चवीला तर खूपच सुंदर लागतात. त्यानंतर मी थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला त्यावरनं भुरभुरला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही लावलं तरी चालेल. खूप सुंदर लागतो, पण त्याने चटपटीतपणा येतो आणि खायला पण स्वाद छान येतो. हे बघा किती सुंदर झालेत, अगदी कुरकुरीत झाले आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत आणि खायला तर खूपच छान. सुटले की नाही तोंडाला पाणी. चला मग पटापट लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि छान कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. बघा किती सुंदर झाली आहे. बघा असं वाटणार पण नाही की सुरणची काप आहेत. माझी रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून खूप 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 धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची पण काळजी घ्या. आणि अशा नवीन रेसिपी माझ्या बघण्यासाठी तयार राहा. खूप छान असतात रेसिपी आणि आवडली तर पटकन लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. हे बघा किती सुंदर भजी आणि फ्राय दाखवली आहे तुम्हाला. सर्वांचे धन्यवाद.